काही वेळेस तर ते त्यांच्या पार्टनरचा गळाही दाबल्याचा प्रयत्न केला जातो. काही लोक झोपेत बोलतात, काही तर चालतात. तर हे याला काय कारण आहे? एक तर जेव्हा लहान मुलं झोपेत चालतात, बोलतात किंवा काही मुलं खातात सुद्धा, तर त्याला आपण स्लीप पॅरासोमनिया म्हणतो. ते जेव्हा केव्हा तरी होत असेल तर ते नॉर्मल आहे. पण ते जर वारंवार होत असेल तर त्याच्या मागचं मेडिकल रिझन आपल्याला शोधलं पाहिजे. हेच जर तुम्ही प्रौढ व्यक्ती ती 35-40 वर्षानंतर जर होत असेल तर त्यामध्ये आणि एस्पेशली जर ते ओरडत असतील किंवा हातवारे करत असतील तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर तो इपिलेप्सीचाही प्रकार असू शकतो. त्या दृष्टीने बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटलं की कोणी भूतानं पछाडले, काय झालंय असं हे केलं, कारण तो व्यक्ती त्यावेळेस ओरडतो. तर त्या दृष्टीने त्याची विचार करणं, तपासणी होणं गरजेचं आहे. आता तिसरा म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी पण 50 नंतर होत आहेत आणि त्या व्यक्तीला स्लोनेस किंवा पार्किन्सन डिसीज किंवा तत्सम आजार आहे. तर त्याच्यामध्ये आपण याला रेम बिहेवियर डिसऑर्डर असं म्हणतो. काही वेळेस तर ते त्यांच्या पार्टनरचा गळाही दाबल्याचा प्रयत्न केला जातो आणि हे त्यांना काहीही आठवत नाही.